आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकापूर्वी जाहीर सभेत दिले होते। तेव्हा येत्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी निधीची तरतूद करून कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा मूर्तिजापूर तालुक्यातील 150 गावातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर दररोज उपोषणाला बसतील, गरज पडल्यास उच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावतील असा इशारा दिला आहे। शेतीची कमी झालेली उत्पादन क्षमता, अतोनात वाढलेला उत्पादन खर्च, मिळत नसलेला पीक विमा, अनियमित निसर्ग, वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी, हमी भावापेक्षाही शेतीमालाला कमी मिळत असलेला बाजारभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी विरोधी कायदे यामुळे शेती व्यवसाय हा अतोनात तोटूधाचा झाला आहे। तरुण पिढी ही शेतातून बाहेर पडत आहे। या सर्व बाबींवर शासनाने गंभीरपणे विचार करून कर्जमाफीसोबतच हमी भावाचा कायदा करावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। मोर्चाच्या यशस्वीतेसाठी राजू वानखडे, कैलास साबळे, प्राध्यापक सुधाकर गोरखेडे, प्रमोद राजदेकर, सेवकराम लहाणे, माधवराव काळे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बंबानिया, अनिल राठोड, विश्वनाथ सावळे, श्रीकांत वानखडे, शरद बंग, अवी पोलकट, प्रफुल्ल मालधुरे, ज्ञानराव भह, गोपाल तायडे, अरुण बोडे यांनी परिश्रम घेतले। मोर्चा म्हणून आज जे शासनाने कबूल केली होती कर्जमाफी, आज शासनाने जे कबूल केली होती यासाठी आम्ही आज आठवण मोर्चा काढला आहे। जर आठवण मोर्चाची अर्थसंकल्पात दखल जर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मूर्तिजापूर तालुक्यात आमरण, ठिय्या आंदोलन, त्याच्यानंतर चक्का जाम, जे काही शेतकऱ्याला करता येईल आंदोलन तो त्याचा हक्क मिळवण्यासाठी भविष्यात शेतकरी तयारी करणार आहे व मूर्तिजापूर तालुक्यातून या महाराष्ट्रातल्या आंदोलनाची तयारी होणार आहे। याची शासनाने दखल घ्यावी व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करावा।